नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज। नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 105 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून 13,30,000 रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करीच्या साखळीचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागपूर शहरातील न्यू नरसाळा रोड परिसरात स्वस्त धान्य दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान आरोपी सलीम साजिद खान वय 48 वर्ष याच्या ताब्यातून 105.20 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत तब्बल 10,50,200 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। याशिवाय या कारवाईत एक बर्गमंग दुचाकी, 2 मोबाईल फोन आणि पिवळ्या धातूची अंगठी असा एकूण 13,30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क, 22 क आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यात संजय कालिया हा दुसरा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे नागपुरातील ड्रग्ज पुरवठा साखळीचा तपास अधिक वेगाने सुरू आहे। नागपुरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र होत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे। फरार आरोपीचा शोध सुरू असून या रॅकेटमधील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे।